नमस्कार, कसे आहात सगळे? मी आता तीर्थयात्रेला जाणार आहे. आता काही लोकांना वाटतं कशाला तीर्थयात्रेला जायचं. ठराविक वयानंतर तीर्थयात्रा करणं फार गरजेचं असतं. तीर्थयात्रेतील पवित्र स्थानांना भेट दिल्याने आत्मशुद्धी होते. यात्रेतला प्रवास हा गंतव्यस्थाना इतकाच महत्त्वाचा आहे आणि प्रवासातील कष्ट स्वतःमध्ये भक्तीचे कार्य करत असतात. तसे तीर्थयात्रेने मन प्रसन्न राहते, आपलं आरोग्य चांगलं राहतं, इतरही खूप लाभ आपल्याला होतात. मानसिक तणाव कमी होतो. जर आपल्याला वेळोवेळी तीर्थयात्रा आपण करत राहिलो तर मानसिक तणावातून आपल्याला मुक्ती मिळते. दैनंदिन जीवनात आपल्याला चालू असलेल्या अडचणींमुळे आपला कधी कधी तणाव वाढतो. अशा वेळेला जर आपण तीर्थयात्रेला गेलो तर आपलं मन या तणावातून दूर होतं. आपण नवीन ऊर्जेने पुन्हा काम करू शकतो. मंदिराचं निर्माण वास्तुशास्त्रानुसार केलेलं असतं. मंदिराचं बांधकाम अत्यंत खास प्रकारचं असतं. त्यामुळे आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीरातली नकारात्मक विचार सगळे नष्ट होतात. मंदिरांना ऊर्जेचे केंद्र मानलं जातं आणि याच कारणामुळं आपण मंदिर किंवा तीर्थस्थळांना भेट देतो ना, त्यामुळे आपल्याला शांती मिळते, मन शांत होतं आणि सकारात्मक विचारांनी केलेल्या कामामुळं आपल्याला नवीन शक्ती मिळते. तीर्थस्थळावर आपण गेल्यामुळं आपलं ज्ञानामध्ये पण भर पडते. तीर्थस्थळाला जेव्हा आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणावरची जीवनशैली आपल्याला समजते. विविध परंपरा माहिती होतात. पौराणिक गोष्टींचं ज्ञान वाढतं. देवदेवतांच्या संबंधित कथा माहिती होतात. देवता आणि भक्तीच्या संबंधित आपल्याला अधिक ज्ञान मिळतं. आपले आरोग्य चांगले राहते. प्राचीन तीर्थ आणि मंदिर अशा ठिकाणी बनवण्यात आलं आहेत की जेथील नैसर्गिक वातावरण आहे ना, ते आपल्या आरोग्यासाठी फार चांगलं असतं. ते काय तर मंदिराला पायऱ्या असतात, थोडं उंचावर असतं, मग आपण तेवढ्या पायऱ्या चढून जातो, खाली उतरतो, हा चढ उतार करतो. त्यामुळं आपला एक प्रकारचा व्यायामच होत असतो. भजन कीर्तन त्यामध्ये जे आपण टाळ्या वाजवतो त्यामुळे ॲक्युप्रेशरचा लाभ मिळतो. घंटीच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा मिळते. तीर्थक्षेत्राच्या मंदिराच्या वातावरणात आपल्याला आरोग्याचा लाभ होतो. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, जेव्हा जेव्हा आपल्याला संधी येते तेव्हा आपण तीर्थयात्रेला जायला पाहिजे. मंदिरांना वेगवेगळ्या भेट द्यायला पाहिजे. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपल्या शरीरात ऊर्जा वाढते आणि आपण आणखीन जोमाने काम करू शकतो. आपल्या शरीरात सकारात्मक विचार वाढतात, नकारात्मक विचार निघून जातात. यासाठी तीर्थयात्रा करणं फार जरुरीचं आहे. धन्यवाद.